असा मनमोहना. अगं राधा, एवढी थाटमाट करून एवढी चाललेस तरी कुठे? अगं पोरींनो, माझा असा विचार होता, थाटमाट करून दाळदुधाचा माठ घेऊन मथुरेच्या बाजारी जायचंय बघ. तुमची तर तयारी आहे ना ग? अगं हो, आमची तर तयारी आहे बघ. चला तर मग. अगं पोरींनो, आपण थाटमाट करून दाळदुधाचा माठ घेऊन दाळदुधाचा माठ घेऊन मथुरेच्या बाजारी निघालो तर खरं, पण मथुरेची वाट मला मुलीच माहित नाही बघ. तुमच्यापैकी कोणाला माहित आहे का? अगं राधा, मला तर मुळीच माहिती नाही बघ. अगं पोरींनो, तुमच्यापैकी कोणाला माहित आहे का? आम्हाला पण मुळीच माहित नाही बघ. अगं राधा, तुझ्याच ओळखीची कोण सायंची मावशी असेल तर तिला हाक मारून घे बरं. अगं पोरींनो, माझ्या ओळखीची वरच्या वाडीतील शिवनंदा मावशी आहे बघ. अगं कोणती? नको नको नको. कशी चालते, कशी बोलते, तिचं आणि माझं कालच भांडण झालंय बघ. अगं तू काय कमी म्हणते? अगं तुझं काय माझ्यावर डोळा असतं काय ग? राहून दे तुमचं. ती कशी असली ना तरी आता तिचीच गरज आहे आपल्याला. हल्लीचा जमाना फारच वाईट. तरणासाठी पोरी दिसल्या की येतात डंचायला. बरं ठीक आहे, घे मग तूच हाक मारून. मावशी, अगं ए मावशी. अगे अगे काय झालं तुला सकाळ सकाळ बोंबलायला ग? अगं अशी येतर पुढे. अगं येते हा, पण मी याला वरून घासतोय आणि थांबून लावतोय बघ. ते काही असू दे, तू लवकरात लवकर ये. बघ हा, ठीक आहे, तुझ्या हाकेला मी जरूर येते हा. हा ये. काग पेरीनो हाक मारिल्या या म्हाताऱ्या मावशीला. काग पेरीनो हाक मारिल्या या म्हाताऱ्या मावशीला. हे थांब बाबा पेरीनो बाजारी जाईना हे संगतीला. थांब बाबा पेरीनो बाजारी जाईना हे संगतीला.
खरंच खरंच मी दमले का दमले. अगं पोरीनो एवढ्या घाई गडबडीने अगं बाई अगे राधा मी आल्यापासून ह्या गोकुळामध्ये सुगंध दरवळते काय ग. हो ग मावशी, कसला ग तो? तुला मी सांगते बघ. हा सांग. केसात घातलाय आबोली गजरा. केसात घातलाय आबोली गजरा आणि सर्वप्रथम या रसिक प्रेक्षकांना त्या मावशीचा मानाचा मुजरा. हॅलो मावशी, संतोष पोसरेकर यांनी तुला नाव घ्यायचं आहे. संतोष पोसरेकर, त्याच्यासाठी तुला 100 रुपयाचे पारितोषिक आलंय. मावशी नाव घ्यायचं आहे संतोष पोसरेकर. आता सगळेजण ते सिरियल बघतच असतील हा. झुकेदार गाडी शानदार निशा. झुकेदार गाडी शानदार दिशा. ते स्वतः शिवराज आणि संतोषराव. मी तुमचे पिंकी आणि तुम्ही माझे युवराज. अगे राधे एवढा घाईगड बने बोलवण्याचं कारण तरी ग. अगं मावशी, काय ग. आम्ही पोरी पोरी निघालो बाजाराला, पण बाजाराची वाट आमच्यापैकी कोणालाच माहित नाही. त्यासाठी तुला बोलावून घेतले. अच्छा अच्छा, म्हणजे मी तुम्हाला बाजाराला घेऊन जाऊ. हो मग. चला तुमची खरंच तयारी आहे. अगं त्याआधी मला सांग, हो तू काय करत होतीस? अगं मी काय करत होती म्हणजे आता मे महिना आलाय, गरमीचा दिवस एवढा मला उकडत होता. काय सांगू तुम्हाला, एवढा उकडत होता. माझ्या घराच्या बाजूला एक आईस्क्रीमचा गोलावाला होता. हा. त्याला बोलले बा मला पहिला गोला दे रे. तो मला काय करत होता, वरला घासत होता, म्हणजे बर्फाचा खडा वरला घासत होता. आणि त्याचा जो हे पडत होता तो पकडले हे पडत होता. हे नाही ग, अगर मेले ऐकून तरी घे ग. अगं वरना बर्फाचा खडा घासत होता आणि खालना मेला ग्लास लावत होता. खालून लावत होता. हो, म्हणून मी तुला बोलले वरना घासतोय आणि खालना लावतोय. ठीक आहे. हॅलो तुमचा खरंच विचार खूप छान आहे. तुम्हाला बाजारी जायचं आहे. होय मावशी. चला मी घेऊन जाते बाजारी. ठीक आहे. चला तर. आपण बाजारी जातोय खरं, पण नेसला काय घेतलं काय हे कोणी सांगितलंच नाही बा. अगं मावशी, ते काय सांगितलंच पाहिजे? अगं बाई सांगितल्याशिवाय हे दादा हे मामा हो तुम्ही आमच्याकडून काहीतरी माल घ्याल की नाही? घेणार ना? बा मग सांगितलं पाहिजे. सांग ना ठीक तर. आहे. अगं हे खताकडे बाई ये ना ग पुढं, लाजतेस कशाला? हो दादा बघू नका हिच्याकडं. तू काय काय घेतलं? अगं मावशी, मी बघितलं दूध नेसलं पण साधं सूट. एक नंबर ग, माझी साधी पोर आहे. हो बघ ही तर बाई चंपालाच दिसते ग. गुणाची ग पोर माझी. अगं लाजू नको, जरा पोरांना बघू दे. तू काय काय घेतलं? अगं मावशी, मी बघितली लस्सी. अगं बाई लस्सी काय म्हणते, हिने घेतलं नाही लस्सी. कोणाला पाहिजे काय? आंबट आहे, गोड नाही आहे. हो माग तू काय काय घेतलंय? अगं मावशी, मी बघ घेतले खवा आणि नेसले पण शालू नावा. बाई हिने घेतलं नाही खवा, नेसले शालू लावा. तुम्हाला ज्याला कोणाला हवा त्यांनी माझ्या मागोमाग नंबर लावा. तू काय काय घेतलं? तिथं बाई मुरट टेचलं. अगं बाई बस चमकाला. संतोष भागणे. बरं ऐका हा, नीट कान देऊन ऐका. सरसर सारा पावसाच्या धारा, सरसर सारा पावसाच्या धारा. का तर आता मे महिना संपत जून महिना चालू येईल, पावसाळा चालू होईल ना, म्हणून तुमच्यासाठी ऐकून घ्या. सरसर सारा पावसाच्या धारा, पावसाच्या धारांमध्ये बर्फाच्या गारा.
आणि संतोषराव पहिल्याच मी मुलगा माझे वाजवीन 12. हॅलो 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 पण तू काय घेतलंस ते पहिले सांग. तू काय काय घेतलंस? दूध घेतलं, दही घेतलं, घेतलं मी लोणी. दूध घेतलं, दही घेतलं, घेतलं मी लोणी. अगं बाई बाई बाई, हिनं दूध घेतला, हिनं दही पण घेतला, हिनं घेतला लोणी. आणि मंडळी, ह्या माझ्या पोरीकडे पाहू नका कोणी, कारण हे सिरियल मधली देव्यानी. सोबत माझ्या सख्या साजनी, बाई सोबत माझ्या सख्या साजनी, चंद्रा शेवंत आणि सुंदरी, पण या सर्वात मीच राधा भारी. नाही ते दिसलं, मी सांगितलंच नदी बाई तू आहे ते. जा हो माझं. अगं बाई मी नंतर सांगते हा तुम्हाला. चला ग पुरी ना बाजारी. हॅलो 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 उघडून दाखव काय ग तुला. तू उघडून दाखव नाही तो खोलून दाखव, काहीतरी काय बोलायचं ते तरी बोल. काय घेतलंस ते लवकर सांग. मी सांगू मी काय घेतलंय बघ. विक्रीला घेतलंय मी कोंबडं. ते ग कशाला? अगं बाई एवढा मथुरेचा घाट जायचा चढायचा आहे, तुम्हाला बाजारी जायचं आहे. रात्रीचा डुलका लागला तर सकाळी चल तर घेतलं काय ते सांगितलं, नेसलंस काय ते पण सांग. अगं नेसलं कुठं घातलं विचार ना ग. हा तेच, कुठे घातलं ते सांग. अगं मेली काय सावट पोरगी आहे. अगं विक्रीला घेतलंय मी कोंबडं, घातलंय बघ मी लांबडो. अगं वसाडे पाठी कुठं बघतेस? अगं बघते किती मोठं घातलंयस ते. अगं मेल्या पाठी नाही घातलंय ग. अगं घातलंय मी लांबड, ते म्हणजे माझ्या नवऱ्याचं ग. तुझ्या नवऱ्याचं भरपूर मोठं आहे लांबड. अगं मेलंय माझं मंगळसूत्र लांबड. मंगळसूत्र वय, मला वाटलं ही चांगली पोरगी. हिला काय वाटतं ही तुझं लग्न झालंय काय ग? नाही ना, तरी कुवार पोर ह्या महिलीला बालतात नाही पोर. हॅलो आदित्य आदित्य